वांगणी संघातून आज खेळताना पाहायला मिळतील. सागर राणे हे सुद्धा स्क्रीनवरती आपल्याला या सामन्याच्या माध्यमातून वांगणी या संघातून खेळताना पाहायला मिळतील. या ठिकाणी बिंदास्त लिंगडा या संघाचं आगमन होतंय. मंडळाच्या वतीने आम्ही बिंदास्त लिंगडा या संघाचं सहर्ष स्वागत करतोय. निकेश आईर या ठिकाणी खास मुंबईहून काल मँगलोर एक्सप्रेसच्या या ठिकाणी 3 टायर कोच मधून प्रवास करून इथपर्यंत पोहोचलेत. रोशन गायकवाड हे सुद्धा आपल्याला आज खेळताना पाहायला मिळतील. आमचे मित्र पांडुरंग सुद्धा या ठिकाणी पांडू शिंदे या सुद्धा खेळताना या सामन्यामधून पाहायला मिळतील. आणि सलामीची जोडी मैदान दिशेने पावलं टाकते. प्रशांत आचरेकर आणि पंकज ही सलामीची गोड जोडी मैदानात उतरताना आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत आणि पंकज नावाची सलामीची जोडी आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. सलामीची जोडी असेल दुर्गा गणेश कातवन या संघाचे. दुर्गा गणेश कातवन हा संघ सुद्धा गेली 31 वर्ष या मैदानावरती खेळतोय. यावर्षी थोडस या ठिकाणी वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय तो प्रथमेश पारकर. श्री स्वामी समर्थ वांगणी या संघाच्या वतीने प्रथमेश पारकर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. आणि मला वाटतं गतवर्षी त्याच्या आधीच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावलेला प्रथमेश पारकर श्री स्वामी समर्थ वांगणी या संघाचा खेळाडू गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. प्रथमेश पारकर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा मिळतोय. पंचांच्या डाव्या बाजूने राईट ओव्हरला विकेट मारा जाईल. प्रथमेश पारकर समोर या ठिकाणी सुंदर चेंडू हलकेसा कट करून या ठिकाणी एक धाव तर नक्की मध्ये चेंडू जातोय मिड ऑनला. या ठिकाणी सागर राणे क्षेत्ररक्षण करतोय. चेंडूवरती ताबा मिळवतोय. एक धाव सहजगत्या पूर्ण केली जाते. एका धावेने वैयक्तिक आणि संघाचं खातं मात्र उघडलं जात आहे ते दुर्गा गणेश कातवन या संघाच्या वतीने. स्ट्राईकला प्रशांत आचरेकर हा सुद्धा एक नावाजलेला खेळाडू आहे. देवगड तालुक्यामधून चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची गणना केली जाते. प्रशांत आचरेकर समोर असेल प्रथमेश पारकर. एक डावखुरा फलंदाज आणि डावखुरा फलंदाजासाठी या ठिकाणी वाऱ्याची मदत नक्कीच होते. सुंदर फटका या ठिकाणी चेंडू पॉइंट दिशेने काढला जातो. एक धाव तर नक्कीच मिळेल. चेंडू जातोय एक्स्ट्रा पॉइंट दिशेने. 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी वैयक्तिक खाते उघडलं जात आहे प्रशांत आचरेकर याचं. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 3 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. प्रथमेश पारकर चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. तेवढी सावध सुरुवात म्हणावी लागेल ती दुर्गा गणेश कातवन. कारण की दुर्गा गणेश कातवन हा संघ सुद्धा एक बलाढ्य संघ आहे. आमचे मित्र नितेश जोईल खास मुंबईवरून या ठिकाणी दाखल झाले होते आणि आम्ही कालच त्याच्याशी संपर्क केला आणि अचानक हा संघ या ठिकाणी दाखल झाला. पुन्हा एकदा सुंदर चेंडू निर्धाव चेंडू टाकला जातो प्रथमेशाच्या माध्यमातून. थोडा आगळा वेगळा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये म्हणजे रिव्हर्स शॉट पद्धतीचा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निर्धाव टाकला जातोय. पुन्हा एकदा प्रथमेश पारकर सज्ज होतोय. चेंडू लावलेला पाहायचंय. झेल होतोय का? चेंडू जातो मिड विकेट सीमारेखा पार. खणखणीत चौकार. पहिला चौकार या सामन्यातला पाहायला मिळतोय. प्रशांत आचरेकर याच्या बॅट मधून शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्या चेंडूवरती त्या ठिकाणी प्रहार केला. चेंडू उडवला थेट सीमारेखा पार 4 धावांसाठी. पुन्हा एकदा प्रशांत आचरेकर समोर प्रथमेश पारकर.
सुंदर चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू होते थर्ड मॅन रिजन मध्ये. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि चेंडूवर ताबा मिळतोय. तोपर्यंत एक धाव सहजगत्या पूर्ण केली जाते. एका धावाने संघाची धावसंख्या होते ती 8 धावा. प्रथमेश पारकर एक चांगली गोल म्हणजे आपल्या संघासाठी. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. स्वामी समर्थ वायंगणी विरुद्ध दुर्गा गणेश कातवन हा संघ. आणि दुर्गा गणेश कातवन या संघातले अनेक नावाजलेले खेळाडू या ठिकाणी कित्येक वर्ष त्यांनी क्रिकेट गाजवला. या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि सुकृत जोशी कोणती चूक करत नाहीये. पहिला हादरा बसतोय पंकजाच्या स्वरूपात 8 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो. एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 अशी धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते आणि नवीन फलंदाज जातो तो करण शिंदे. एक नवोदित खेळाडू आहे मात्र कमीच कालावधीमध्ये त्याने आपली पात्रता सिद्ध केली आहे. देवगड तालुका प्रीमियर लीग असेल, पाडावे मित्रमंडळ प्रीमियर लीग असेल किंवा या ठिकाणी गिरबा रामेश्वर प्रीमियर लीग असेल, त्या अनेक देवगड तालुक्यातल्या लीग मध्ये करण शिंदे नावाच्या खेळाडूने आपली पात्रता नक्कीच सिद्ध केली आहे. आणि त्यामुळेच की काय वन डाऊन म्हणजे विराट कोहली यांचा हा बॅटिंग क्रम आणि त्याच बॅटिंग क्रमावरती महत्वाची जबाबदारी घेऊन मैदानामध्ये उतरतोय तो करण शिंदे. नवीन गोलंदाज येतोय तो सुकृत जोशी. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून यापूर्वीच मी ज्याची ओळख करून दिली, मॅन फ्रॉम तारकर्ली मालवणचा हा खेळाडू. आणि मालवण तालुक्यामध्ये सध्या क्रिकेट मधील दर्शन बांदेकरच्या मागोमाग जर क्रिकेट मधलं वलय त्याच्या मागून फिरत असेल तर तो हाच खेळाडू आहे सुकृत जोशी. पुन्हा एकदा सुकृत सज्ज होतोय. शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू टप्पा पहिल्यांदा थोडासा उसळी घेतोय. बॅटच्या टप्प्यामध्ये चेंडू येत नाहीये. निर्धाव चेंडू गणला जातोय. धावसंख्या मात्र स्थिरावते. धावसंख्या होते ती 1 गडी बाद. या ठिकाणी मंडळाला एक देणगी येते. आमच्या मंडळाचे आमचे सदस्य पुन्हा एकदा सुकृत जोशी. आता मात्र सुकृत जोशीचा चेंडू आणि त्या चेंडूला उडवलं. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेखा पार, खणखणीत चौकार. थोडासा लेग स्टंप वरती चेंडू पिच केला गेला आणि त्याच चेंडूवरती डावखुरा फलंदाज या ठिकाणी ऍडव्हान्टेज घेतोय. कारण की डावखुरा फलंदाजाला थोडीशी पोषक अशी फलंदाजी आपण पाहिलं. पहिल्या सामन्यामध्ये प्रदेश रावले असेल, निखिल पराडकर असेल, त्यांनी फलंदाजी केली, चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी डावखुऱ्या फलंदाजांनी. थोडीशी वाऱ्याची सुद्धा साथ मिळते डावखुऱ्या फलंदाजांना. पुन्हा एकदा सुकृत जोशी. आता मात्र बॅटच्या टप्प्यामध्ये चेंडू येतोय, आवाज नक्की झाला आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेखा पार, खणखणीत षटकार. या सामन्यातला पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत आचरेकर याच्या बॅट मधून. खणखणीत षटकार. सुकृत जोशी आता मात्र थोडासा महागडा ठरतो की काय, कारण की पहिला चेंडू निर्धाव गेला, त्यानंतर एक चौकार आणि त्यानंतरचा सलग दुसऱ्या चेंडूवरती एक खणखणीत षटकार. पुन्हा एकदा प्रशांत आचरेकर ऑन फायर. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला पुन्हा एकदा उडवलं जात आहे मिड विकेट सीमारेखा पार, खणखणीत षटकार. आता मात्र प्रशांत आचरेकर ऑन दिसतोय. प्रशांत आचरेकर ऑन फायर म्हणावं लागेल, कारण की प्रशांत आचरेकर हा सुद्धा देवगड तालुक्यातील एक नावाजलेला खेळाडू म्हणून ओळखला जातो. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार या ठिकाणी पाहायला मिळतात प्रशांतच्या बॅट मधून. थोडीशी शॉर्ट बाउंड्री आहे आणि फुलटॉस चेंडू जर बॅटच्या पट्ट्यामध्ये आला तर नक्कीच या ठिकाणी मोठ्या धावा या ठिकाणी खेळल्या जाऊ शकतात. पुन्हा एकदा प्रशांत आचरेकर समोर असेल सुकृत जोशी. आता मात्र चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकला. चेंडू ऑफ साइड वाईडच्या दिशेने या ठिकाणी ब्लॉक होल्डर चेंडू पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती कोणतेही प्रत्युत्तर पाहायला मिळालं नाही प्रशांत आचरेकर याच्या बॅट मधून. निर्धाव चेंडू गणला जातो, असेच चेंडू टाकण्याची आवश्यकता असेल. प्रशांत आचरेकर आक्रमक पवित्रातील हा फलंदाज पाहायचाय. पुन्हा एकदा मोठा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. या ठिकाणी रिव्हर्स शॉट पद्धतीने चेंडू जातोय सीमा पार, खणखणीत चौकार. काय बॅटिंग करतोय प्रशांत आचरेकर.
सुकृत याच्या गोलंदाजीवरती अक्षरशः या ठिकाणी तुटून पडला. या ठिकाणी आमचे मित्र काळभैरव हिंगळे या संघाचे संघनायक किरणजी हिंगळेकर किरणजी हळदणकर यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. मंडळाचे आम्ही त्यांच्या संपूर्ण संघाचं स्वागत करतो. गेली 31 वर्ष हा संघ या ठिकाणी सहभागी होतो आणि धावसंख्या होते ती या चौकारांशी 28 धावा. पहिल्या षटकामध्ये 8 धावा गेल्या होत्या. त्यानंतर आता मात्र या षटकामध्ये तब्बल 20 धावा बहाल करतोय तो सुकृत जोशी. कारण की सुकृत जोशी एक मोठा खेळाडू आहे, मात्र महागडा ठरतोय. आणि प्रशांत आचरेकर, करण शिंदे, प्रथमेश पारकर वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि संघाच्या वतीने तिसरं षटक या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज होतोय तो प्रथमेश पारकर. पुन्हा एकदा प्रथमेश पारकर सज्ज होतोय. समोर असेल करण शिंदे, एक नवोदित खेळाडू आहे आणि मी जास्त थोड्या वेळापूर्वी जास्त प्रशंसा केली. पुन्हा एकदा करण शिंदे या ठिकाणी सज्ज होतोय. समोर असेल प्रथमेश पारकर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दिसून आला आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी चांगला चेंडू कलेक्ट करतोय प्रथमेश पारकर. कारण की प्रथमेश याच्या पाशी अनुभव आहे आणि त्याला माहिती आहे की मोठ्या संघाच्या विरुद्ध आपण खेळत असताना कशा प्रकारची गोलंदाजी, कुठल्या टप्प्यावरती आपल्याला नक्की गोलंदाजी करावी लागेल तशीच गोलंदाजी पाहायला मिळते. सुंदर चेंडू, ब्लॉक होता चेंडू या ठिकाणी सन्मान देतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला जातोय. एक धाव तर नक्कीच मिळते. एका धावावरती समाधान मानतात दोन्ही फलंदाज. थोडस या ठिकाणी समोरच्या दिशेने शॉर्ट बाउंड्री आहे त्यामुळे षटकार चौकारांची आतषबाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि जो चेंडू वापरला गेला टेनिक्स या नामांकित कंपनीचा तो फलंदाजांसाठी या ठिकाणी पर्वणी असते. पुन्हा एकदा प्रशांत आचरेकर. आता मात्र शॉर्ट पिच चेंडूला मोठा फटक्यामध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न या ठिकाणी फसतोय. चेंडू जातोय या ठिकाणी 6 धावांसाठी पंचांचा इशारा येतो. झेल कलेक्ट केला होता मात्र सीमारेषा त्या ठिकाणी निर्धारित केली आणि चेंडू जातोय सीमारेखा पार. खणखणीत षटकार प्रशांत आचरेकर याच्या बॅट मधील तब्बल 3रा षटकार पाहायला मिळतोय आणि या षटकाराची धावा संख्या होते ती 35 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. एक गडी बाद झालाय. 3ऱ्या षटकाचा खेळ चालू असताना प्रथमेश पारकर याच्या पुन्हा एकदा मोठा फटका. प्रशांत आचरेकर ब्रँडेड फटका. चेंडू जातो सीमारेखा पार. खणखणीत षटकार. आता मात्र प्रशांत आचरेकर आक्रमक पवित्रा धारण करतोय. 2ऱ्या षटकामध्ये या ठिकाणी सुकृत जोशी याच्यावरती प्रहार पाहायला मिळाले. त्यानंतर प्रथमेश पारकर याच्यावरती या ठिकाणी ओरपीच चेंडू होता त्याचा समाचार पाहायला मिळाला षटकारासाठी. त्या ठिकाणी आमचे स्वयंसेवक आहेत. विनंती असेल कृपया लगेच चेंडू परत करायचंय. प्रशांत आचरेकर थोडासा आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय. तब्बल 3रा षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत आचरेकर समोर असेल प्रथमेश पारकर. पुन्हा एकदा प्रशांत आचरेकर. सुंदर चेंडू. हा मात्र चांगला खोदून गेलेला चेंडू या ठिकाणी अलॉंग द कार्पेट खेळला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सागर राणे यांच्याकडून आणि एकच धाव तोपर्यंत पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 42 धावा. पंकज कुर्ले 31 वर्षाचा अनुभव आहे या आमच्या सहकार्याकडे. फक्त स्कोर बोर्डचं काम संपूर्ण 5 दिवस या ठिकाणी पाहतो तो आमचा सहकारी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये करण शिंदे नावाचा 2रा गडी बाद होतोय 42 या धावसंख्येवरती.
तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीत 42 अशी धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. नवीन फलंदाज जातोय तो सीताराम जोईल. हा सुद्धा एक डावखुरा फलंदाज आहे, घणाघाती फलंदाज आहे सीताराम जोईल. आणि पाहायचं सीताराम याच्या बॅट मधून सीताराम जोईल नवीन फलंदाज जातोय तो करण शिंदे याची जागा घेण्यासाठी. करण शिंदे अपेक्षा होती मोठे फटकेबाजी करण्याची, मात्र थोडासा या ठिकाणी फटका फसला आणि त्यामध्ये करण शिंदे या ठिकाणी बाद झाला. मात्र एका बाजूने आपण पाहिलं तर प्रशांत आचरेकर या ठिकाणी बॅट्समन चॉईस पॉवर प्ले निवड केली जाते. फक्त 3 क्षेत्ररक्षक या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करू शकतात आणि गोलंदाज येतोय तो या ठिकाणी तेजस साधे. तेजस साधे हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे. तळाशील एक्सप्रेस नावाचा हा खेळाडू तळाशील सारख्या एका छोट्या गावातून बिलॉंग करतो. मात्र मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा त्या तेजसने गाजवलेल्या आहेत. पुन्हा एकदा तेजस सज्ज होतोय. समोर असेल प्रशांत आचरेकर. मोठा फटका फसलाय, पाहायचा झेल होतोय का, मात्र चेंडू जातोय सीमारेखा पार. खणखणीत षटकार तेजस याच्या या चेंडूवरती मोठा प्रहार पाहायला मिळाला. चेंडू गेला सीमा पार. झेल घेण्याचा अंदाज या ठिकाणी दिसत होता, प्रयत्न दिसून आला, मात्र चेंडू साधे तेजस साधे या ठिकाणी सज्ज होतोय. एक अष्टपैलू खेळाडू तेजस साधे आणि सुकृत जोशी यांची जोडी अनेकदा आम्ही मैदानावरती पाहिले. मात्र प्रशांत आचरेकर नावाचं वादळ मैदानावरती घोंघावत आहे. आता मात्र सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आउट स्विंग झाला, म्हणजे ऑफ कटर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि निर्धाव चेंडू बऱ्याचशा कालावधीनंतर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. धाव संख्या होती ती 48 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे. बॅट्समन चॉईस पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने प्रशांत आचरेकर याच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळते 6 धावांसाठी. प्रशांत आचरेकर आक्रमक पोहोचला. आता सुद्धा एक आक्रमक एक चांगली क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाली आणि 6 धावा वसूल केल्या. धावा संख्या होती ती 54 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि खराब चेंडूवरती मोठा प्रहार. चेंडू जातो सीमारेखा पार. खणखणीत षटकार. 16 चेंडू मध्ये 50 धावांची बारदार खेळी पाहायला मिळते. प्रशांत आचरेकर याच्या बॅट मधून बॅट उंचावून दाखवायची मित्रा, काय बॅटिंग करतोय. पहिल्या सामन्यामध्ये आपण निखिल पराडकर नावाच्या खेळाडूची 50 पाहायला मिळाली. त्यानंतर आता मात्र प्रशांत आचरेकर नावाचा खेळाडू मैदानावरती तांडव करतोय. अक्षरशः षटकारांचा पाऊस पाडतोय. तेजस साधे थोडासा महागडा या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये आणि प्रशांत आचरेकर नावाचा फलंदाज या ठिकाणी आता मात्र तंबूमध्ये परततोय. वारंवार मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी प्रशांत आचरेकर बाद होतोय. मात्र आपल्या संघाला नक्कीच 60 या धावसंख्येवरती, म्हणजे एक सेफ धावसंख्येवरती नेऊन ठेवतोय. तेजस साधे आपला अनुभव, आपली कल्पकता या ठिकाणी सार्थकी लावतोय. नवीन फलंदाज जातोय महेश. खरोखर टाळ्या झाल्या पाहिजेत प्रशांत आचरेकर याच्यासाठी. 50 धावांची 17 चेंडूंमध्ये बारदार खेळी करून मैदानामध्ये या ठिकाणी माघारी फिरतोय प्रशांत आचरेकर.
नवीन फलंदाज येतोय तो महेश वाडेकर. महेश वाडेकर नावाचा खेळाडू हा सुद्धा एक मोठा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू या ठिकाणी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ब्लॉक होईल चेंडू या ठिकाणी सन्मान दिला जातोय आणि निर्धाव चेंडू होतोय. धाव संख्या होते ती 61 धावा. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धाव संख्या फलकावरती पाहायला मिळते ती 61 धावा, मात्र 60 धावा. चार षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धाव संख्या झाली ती 60 धावा. नितेश जोईल हस्तांदोलन करतायत या ठिकाणी निकेश आयर यांच्याशी. दिवा मधले हे सगळे खेळाडू आहेत. दिवा क्रिकेट मध्ये आमचा पांडू पण आहे, आनंद पण असतो या ठिकाणी की मुंबईमध्ये टर्फ क्रिकेट गाजवतात अक्षरशः खेळाडू. कुठलंही बक्षीस असेल, किती रकमेचं असेल, त्यावरती जाऊन आपला संघ दाखल करतात. नवीन गोलंदाज येतोय योगेश साळकर. हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे योगेश साळकर. नाना राणे यांचं सुद्धा आगमन होते. आमच्या मंडळाचे सहकारी आहेत, नेहमीच आम्हाला सहकार्य लाभताना 5 दिवस या ठिकाणी उपस्थिती दाखवतात ते आमचे मित्र नाना राणे यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. सीताराम जोईल याच्या बॅटमध्ये सुद्धा चांगल्या फटकांची आवश्यकता असेल. मोठा फटका सीताराम जोईल आले आले ऑल होतोय. मोठा फटका या ठिकाणी एक मित्रदीपक फटका पाहायला मिळतोय आमच्या समालोचन कक्षाच्या शेजारी 6 धावांसाठी. कणकणी षटकार. साळकर याच्या या चेंडूवरती चेंडू चांगला होता, मात्र टेनेक्स या चेंडूवरती सुंदर चेंडू. आता मात्र ब्लॉक होईल चेंडू. धावचित करण्याचा प्रयत्न दिसून आला, मात्र एक चोरटी धाव. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये या ठिकाणी. थर्ड अंपायर या ठिकाणी सुविधा नाहीये. दोन्ही संघाच्या संघनायकाने या ठिकाणी नोंद घ्या. थर्ड अंपायर या ठिकाणी उपलब्ध नसेल. पंचांचा निर्णय ऑन फील्ड वरती जे पंच आमचे असतील तो निर्णय अंतिम राहील. या ठिकाणी थर्ड अंपायर ही सुविधा उपलब्ध नसेल तर पूर्ण स्पर्धेमध्ये याची आपण नोंद घ्या. महेश वाडेकर नवीन फलंदाज येतोय. एक आयकॉन खेळाडू असेल दुर्गा गणेश कातवन या संघाचा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 5वं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतंय साळकर यांचं. आणि चांगले चेंडू लागले. पहिल्या चेंडूवरती षटकार बसल्यानंतर मात्र नंतर सुंदर चेंडू कव्हर जशने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका पाहायला मिळाला, मात्र 1 धाव. एवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं फंबल झालं, मात्र मागे बॅकअप चांगलं होतं आणि त्यामुळे एका धावावरती समाधान मानावं लागतंय ते वाडेकर आणि सीताराम जोईल याला. धावसंख्या एका धावाने वाढते. संघाची धावसंख्या होते ती 68 धावा. पुन्हा एकदा साळकर समोर असेल सीताराम जोईल. एक घनागती फलंदाज, एक डावखुरा आक्रमक फलंदाज सीताराम जोईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सीमारेखा पार. नो मॅन्स लँड या ठिकाणी षटकार. शॉर्ट पिच चेंडू होता, मात्र योगेश साळकर यांच्या या शॉर्ट पिच चेंडूवरती एक चांगला फटका पाहायला मिळाला 6 धावांसाठी. पुन्हा एकदा योगेश साळकर सज्ज होते. समोर असेल सीताराम जोईल. मोठा फटका पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फटका पाहायला मिळाला. झेल सुटतोय. चांगला प्रयत्न, कारण की सोपा झेल नव्हता. चांगला प्रयत्न दिसून आला, मात्र या ठिकाणी झेल टिपू शकले नाहीत. प्रयत्न चांगला असेल, कारण की सोपा झेल नव्हता. धावत जाऊन झेल टिपण्याच्या प्रयत्नामध्ये झेल जमिनीला दान केला जातोय आणि जीवनदान नक्कीच म्हणावं लागेल सीताराम याला. एका धावाने संघाची धाव संख्या होते ते 75 अशी.
योगेश साळकर पहिल्या चेंडूवरती पहिला मोठा प्रहार, त्यानंतर मात्र एक चांगली किफायतशीर गोलंदाजी आपल्या संघासाठी पाहायला मिळते योगेश साळकर याच्याकडून. सुंदर चेंडू, तेवढंच चांगलं यष्टिरक्षण पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू गणला जातो आणि योगेश साळकर यांचे एक यशस्वी षटक या ठिकाणी समाप्त होते. 75 अशी धावसंख्या, 5 षटकांचा खेळ समाप्त होतो. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पाहायचे शेवटच्या 6 चेंडूमध्ये कशा प्रकारचा खेळ करतायत ते दुर्गा गणेश कातवन या संघाचे खेळाडू. नवीन गोलंदाज येतोय तेजस साधे, वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि संघाच्या वतीने 6वं म्हणजे निर्णायक षटक, हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं. करो या मरो अशी परिस्थिती. सीताराम जोईल सारखा मोठा खेळाडू, अजूनही अनेक खेळाडू खेळायचे बाकी आहेत. पाहायचं कशा प्रकारची फलंदाजी करतात या उर्वरित 6 चेंडूंवरती. गौरवी घालणारं हे षटक, पाहायचं या षटकामध्ये प्रहार पाहायला मिळतात का. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये आणि खराब चेंडू, या ठिकाणी नो चेंडू म्हणून घोषित केला जातो. फ्री हिटची संधी असेल सीताराम याच्याकडे. वेगवान चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी खराब चेंडू टाकून या ठिकाणी मोठी चूक करतायत तेजस साधे. सीताराम जोईल, मोठा फटका आणि त्या मोठ्या फटक्यामधून 6 धावा प्राप्त करतोय तो सीताराम जोईल. 6 धावांनी संघाची धाव संख्या होते इथे. धावांनी संघाची धाव संख्या होते ती 84 धावा. 82 धावा, पुन्हा एकदा 82 अशी धाव संख्या. सीताराम जोईल फ्री हिट वरती या ठिकाणी पूर्णपणे संधी उचलतो. पुन्हा एकदा मोठा फटका, मोठा प्रहार, चेंडू जातोय सीमारेखा पार. 6 धावांसाठी. 88 अशी धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. 6 षटकांचा हा सामना आणि बॅटिंग साठी या ठिकाणी पोषक अशी ही खेळपट्टी. 88 अशी धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. तेजस साधे थोडासा महागडा ठरतो, कारण की एक चेंडू पहिला नो टाकला, त्यानंतर फ्री हिटची संधी चालून आली, त्यानंतर या ठिकाणी सीताराम जोईल याच्या बॅट मधून 2 मोठे फटके. सीताराम जोईल आमच्या मेडबाव गावचा जावई आहे आणि नक्कीच मेडबाव मध्ये चांगल्या बॅटिंगची अपेक्षा वारंवार त्याच्यावर तो सिद्ध करून दाखवतो. त्या ठिकाणी धावचीची संधी होती, मात्र थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक थोडासा या ठिकाणी त्याच पडताना पाहायला मिळतो. डायरेक्ट हिटच्या पवित्र्यामध्ये दिसून आला नाही, कारण की बॅकअप नव्हतं. एक्स्ट्रा धाव संख्या आली असती, त्यामुळे या ठिकाणी स्वतःवरती नियंत्रण प्राप्त करतोय तेजस साधे. याच्या गोलंदाजीवरती चांगला चेंडू आपल्याला आता मात्र पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तेजस साधे मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची कडा घेऊन चेंडू स्थिरावतोय. सुकृत जोशी याच्या हातामध्ये जाऊन आणि सीताराम जोईल याची खेळी मात्र या ठिकाणी समाप्त होतो. 88 या धावसंख्येवरती 8 चेंडूमध्ये 26 धावांची बहारदार खेळ करून तब्बूमध्ये परततोय सीताराम जोईल. 8 चेंडूमध्ये 26 धावा, खरोखरच चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज जातोय तो सीताराम शिंदे. पाहायचंय सीताराम याच्या बॅट मधून सुद्धा मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल, कारण की काही चेंडू शिल्लक आहेत या षटकामधले. मला वाटतं शेवटचे 2 चेंडू बहुधा शिल्लक असावेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहायचंय पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी यष्टिरक्षकाची चपळाई दिसून आली आणि सीताराम शिंदे या ठिकाणी मात्र बाद होतोय. महेश वाडेकर याचा प्रयत्न होता या ठिकाणी स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा, कारण की महेश वाडेकर हा देवगड तालुक्यातील एक मोठा फलंदाज आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असताना पाहायचंय
स्वतः संघनायक या ठिकाणी गणेश शिंदे या ठिकाणी मैदानामध्ये पावलं टाकतोय. गणेश शिंदे चांगला गोलंदाज आहे. सीताराम शिंदे या ठिकाणी आपल्या संघासाठी मोठी अपेक्षा असताना मात्र मोठे प्रहार करण्याच्या नादामध्ये या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. गणेश शिंदे या ठिकाणी आमचे मित्र मैदानामध्ये पावलं लागतात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पायाचे तेजस साधे आणि आनंद लोके आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष यांचं या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आनंद लोके यांचं स्वागत असेल. पुन्हा एकदा तेजस साधे चांगली गोलंदाजी 2 चेंडूवरती 2 षटकार. त्यानंतर मात्र किफायतशीर गोलंदाजी आपल्या संघासाठी तेजस साधे. मोठा फटका लेग कटर गोलंदाजी. चेंडू टप्पावल्यानंतर आउट स्विंग होतोय. तेवढंच चांगलं यष्टिरक्षण दरम्यान पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतो. धावा संख्या होती 88 धावा आणि जिंकण्यासाठी 89 धावांचं आव्हान असेल ते स्वामी समर्थ वायंगणे या संघासमोर. या ठिकाणी सर्व क्रीडा रसिकांना हायलाइट्स पाहण्याची सुद्धा सुविधा आहे. हायलाइट्स तुम्ही युट्यूब वरती पाहू शकता. पहिली इनिंग हायलाइट्सच्या स्वरूपात या ठिकाणी पाहण्याची संधी आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण दुर्गा गणेश माफ करा बिंदास लिंगडा या संघातून बबल नाईक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी एक डावखुरा घणाघाती फलंदाज मैदानावरती पाहायला मिळेल. बबल नाईक गेल्या वर्षी सुद्धा या मैदानावरती त्याने आपला चांगला खेळ करून दाखवला आणि या वर्षी सुद्धा या मैदानावरती दाखल होतो. आमच्या मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू आणि सदस्य रुपेश देसाई सर यांचं आगमन होत आहे. नवज्योत मंडळाचे कित्येक वर्ष या ठिकाणी एक आक्रमक फलंदाज आणि वेगवान गोलंदाज म्हणून संपूर्ण मिरबाव गावामध्ये पंचक्रोशीमध्ये देवगड तालुक्यामध्ये ज्यांची ख्याती होती रुपेश देसाई सर आगमन होत आहे. सरचे स्वागत आहे सर. आपण या ठिकाणी विनंती करतोय की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. या ठिकाणी आमचे मित्र पिंट्या लोके यांचं सुद्धा स्वागत आहे. मंडळाच्या आम्ही स्वागत करतोय. विनंती असेल रुपेश देसाई यांना की आपण स्थानापन्न व्हा. या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. 88 धावा उभारल्यात. 89 धावांचं आव्हान ठेवलंय ते स्वामी समर्थ वायंगणी या संघासमोर. खरोखर चांगली फलंदाजी प्रशांत आचरेकर 50 धावांची या ठिकाणी वादळी खेळी 17 चेंडू मध्ये. त्यानंतर 8 चेंडू मध्ये 26 धावा. सीताराम जोड 2 डावखुऱ्या फलंदाजांनी अक्षरशः या ठिकाणी प्रहार केला आणि सलामीची जोडी स्वामी समर्थ वायंगणी या संघाच्या बाजूने सुकृत जोशी आणि प्रथमेश पारकर याची ओळख मी करून देईन. 2 वर्षापूर्वी आमच्या या नवज्योत मंडळामध्ये जी स्पर्धा भरवली गेली म्हणजे मला वाटतं 29व्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीजचा किताब ज्याने पटकावला होता ते प्रथमेश पारकर हा खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी 4थ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलं असलं तरी सिरीज मध्ये ओव्हरऑल त्याचा परफॉर्मन्स चांगला होता आणि त्याच परफॉर्मन्सची अपेक्षा सुद्धा आज पाहायला मिळते का पाहायला नक्कीच. म्हणजे पुन्हा एकदा वैयक्तिक कोड्यातल्या पहिल्या व संघाच्या वतीने पहिल्या षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. पंचांच्या डाव्या बाजूने राईट ओव्हर द विकेट
10 ते 15 पावलांचा रनअप घेऊन महेश वाडेकर. सुकृत जोशी स्ट्राईकला खेळतोय आणि नॉन स्ट्राईक येतोय प्रथमेश पारकर. सुकृत जोशी एक मोठा फलंदाज आहे, मॅन इन फॉर्म, मालवण तारकर्लीचा खेळाडू. सुंदर चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू थर्ड मॅनला ट्रॅव्हल करतोय. आमचे मित्र पांडा शिंदे या ठिकाणी. पांडू शिंदे हे सुद्धा एक चांगले गोलंदाज आहे. डोंबिवलीच्या रेल्वे मैदानावरती अजित बानकर याच्या या संघामधून खेळताना अनेकदा मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा 5-10 लाखाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये पांडुरंग या ठिकाणी शिंदे सहभागी होतो. पुन्हा एकदा महेश वाडेकर. पहिला चेंडू चांगला लागला, दुसरा चेंडू मात्र दुसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार, चेंडू जातोय सीमारेखा पार, खणखणीत षटकार. 6 धावांनी संघाचा आणि वैयक्तिक खातं खोलतोय तो सुकृत जोशी. न्यू सिल्वर पार्क स्टेडियम, कारण की आपल्या सर्वांना माहिती असेल गेली 30 वर्ष ही क्रीडा स्पर्धा सिल्वर पार्क स्टेडियम मैदानावरती आयोजित केली जायची. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे या ठिकाणी ही स्पर्धा ज्या मूळ ठिकाणी म्हणजे सर्वप्रथम स्पर्धा आणि त्याचं नियोजन केलं गेलं ते हेच मैदान होतं. मात्र त्यानंतर सिल्वर पार्क स्टेडियम मैदानाची स्थापना झाली आणि त्यानंतर 31व्या वर्षी आम्ही पुन्हा एकदा या मैदानावरती दाखल होतोय. सुकृत जोशी खणखणीत षटकार या ठिकाणी मारतोय दुसऱ्या चेंडूवरती, कारण की या ठिकाणी टेनिक्स कंपनीचा चेंडू आहे. वारंवार षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, अक्षरशः षटकारांची लयलूट पाहायला मिळते आणि गोलंदाजाला थोडस या ठिकाणी बॅकफूट वरती जावं लागतं या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा महेश वाडेकर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी. भूषण जोईल मात्र या ठिकाणी प्रयत्न चांगला होता भूषण याचा, मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटतोय आणि झेल या ठिकाणी सुटला जातोय. भूषण जोईल चांगला क्षेत्ररक्षक आहे, नवोदित खेळाडू आहे, प्रयत्न सुद्धा चांगला होता. भूषण जोईल सुद्धा आपण स्क्रीनवरती पाहतोय. पुन्हा एकदा महेश वाडेकर. सुंदर चेंडू, काय चेंडू टाकलाय, ब्लॉक होल चेंडू. चांगली गोलंदाजी, ज्या पद्धतीच्या आवश्यकता होती तशीच गोलंदाजी महेश वाडेकर याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ब्लॉक होल पद्धतीने चेंडू वारंवार टाकतोय तो महेश वाडेकर. वाडा, देवगड वाडा या परिसरातील हा खेळाडू आणि देवगड तालुक्यामधील नक्कीच याचा सुद्धा नावाचा गाजावाजा आहे. या ठिकाणी थोडासा या ठिकाणी हलगर्जीपणा पाहायला मिळाला, त्यानंतर मात्र एक चोरटी धाव आणि एक धाव बाईच्या स्वरूपात पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. या ठिकाणी शफल पंचांचा निर्णय अंतिम राहील. जर तुम्ही शफल केलात, ऑप्शन सोडून थोडं जरी तुम्ही बाहेर निघालात तरी वाईडची जी रेषा आहे ती बाहेर नक्कीच तुमच्यापासून दूर जाणार आहे. पुन्हा एकदा महेश वाडेकर. धावसंख्या होती 9 धावा. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसला, पायाचा सौरभ तर्फे झेल खाली येतोय आणि झेल सुटला जातोय. सौरभ तर्फे या ठिकाणी झेल सोडतोय. साधा सोपा झेल होता. महेश वाडेकर थोडासा नाराज दिसतोय, कारण की प्रथमेश पारकर याचा झेल सुटणं म्हणजे नक्कीच आपल्या संघाला कुठेतरी या ठिकाणी धोक्याच्या छायेत घेऊन जाणं असंच म्हणावं लागेल. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण करते. 10 अशी धावसंख्या पाहायला मिळते. नवीन गोलंदाज कोण येते पाहावं लागेल आणि ज्याच्या फलंदाजीने अक्षरशः या ठिकाणी धुमाकूळ घातला होता तोच फलंदाज आता मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज होतोय, प्रशांत आचरेकर. नवज्योत कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मिडबाव यांच्या वतीने निरंतरपणे 31व्या वर्षामध्ये पदार्पण करणारी ही क्रीडा स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची क्रीडा स्पर्धा म्हणून ओळखली जाते. तीच क्रीडा स्पर्धा
या ठिकाणी सज्ज होते. समोर आहेत पुन्हा एकदा प्रशांत आचरेकर. नक्कीच प्रशांत याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर आहे प्रथमेश पारकर. आता मात्र पंकज कुठली चूक करत नाहीये आणि झेल टिपला जातोय. प्रथमेश पारकर नक्कीच जीवनदान मिळालं होतं, त्यानंतर मात्र या ठिकाणी पंकज झेल टिपलो. प्रशांत आचरेकर चांगली फलंदाजी तर नक्कीच केली आणि तेवढीच चांगली गोलंदाजी सुद्धा आपल्या संघासाठी करतोय तो प्रशांत आचरेकर. नवीन फलंदाज जातोय आर्यन धुळे. आर्यन धुळे नावाचा फलंदाज. आर्यन धुळे नावाचा हा फलंदाज डावखोरा फलंदाज आहे. पाहायचंय कारण की आपण पाहिलं आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा डावखोरा फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा प्रशांत आचरेकर. मोठा फटका आर्यन याचा फटका फसतो. पंकज पुन्हा एकदा वारंवार दुसरा झेल टिपतोय तो पंकज. प्रशांत आचरेकर खरोखरच आजचा दिवस हा प्रशांतचा असेल. 2 चेंडूवरती 2 झेल या ठिकाणी टिपतायत प्रशांत आचरेकर. खरोखरच नक्कीच कुणकेश्वराचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे आणि तशीच चांगली फलंदाजी आणि तेवढीच चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय तो प्रशांत आचरेकर. माफ करा, वाड्याचा हा खेळाडू महेश वाडेकर आणि प्रशांत आचरेकर हे 2 खेळाडू वाडा या रिजन मधून या ठिकाणी सज्ज होत आहेत खेळण्यासाठी. मोठा फटका पाहायचा पुन्हा एकदा फटका फसलाय महेश या ठिकाणी आणि या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक प्रशांत आचरेकर याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजी आपण 2 सामने पाहिले. अक्षरशः फलंदाज तुटून पडत होते गोलंदाजांवरती. त्यानंतर सामन्यामध्ये थोडासा ट्विस्ट येतोय आणि गोलंदाज थोडासा या ठिकाणी हावी फिरतोय. प्रशांत आचरेकर या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक या ठिकाणी संपादन करतोय. महेश वाडेकर या ठिकाणी रुपेश कदम यांच्याकडून या हॅट्रिक साठी 100 रुपयाचं पारितोषिक येते. प्रशांत आचरेकर याच्यासाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत कारण की ज्या ठिकाणी चांगली फलंदाजी होते, पोषक फलंदाजी आहे, शॉर्ट बाउंड्री आहे, टेनेक्स कंपनीचा चांगल्या या ठिकाणी दर्जेदार चेंडू आहे. नवीन फलंदाज सागर राणे. या ठिकाणी सागर राणे नवीन फलंदाज जातोय. सुकृत जोशी अजूनही एका बाजूने या ठिकाणी मैदानामध्ये ठाण मांडून आहे कारण की प्रशांत आचरेकर वारंवार 3 चेंडूवरती 3 गडी या ठिकाणी गारद करतोय. चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी, मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये फटके फसले आणि हवेमध्ये चेंडू राहून या ठिकाणी तिन्ही फलंदाज या ठिकाणी झेलबाद झाले. अजूनही मोठे फलंदाज बाकी आहेत
सुकृत जोशी मैदानावरती ताण मांडून आहे. सागर राणे हा सुद्धा एक चांगला आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 10 अशी निर्धारित धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. सज्ज होते प्रशांत आचरेकर. 20 ते 25 पावलांचा लॉंग रनअप घेऊन राईट आर्म राऊंड विकेट पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल. सुंदर चेंडू, मोठा फटका, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू या ठिकाणी मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये प्रयत्न अयशस्वी ठरतो आणि निर्धाव चेंडूची या ठिकाणी गणना केली जाते. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होते ती 10 धावा. 89 अशा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मात्र प्रशांत आचरेकर याची भेदक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा प्रशांत आचरेकर, मोठा फटका, पुन्हा एकदा राईट इन टू द ब्लॉक होल. त्या ठिकाणी पुन्हा एकदा अतिरिक्त धाव पाहायला मिळते का? सुकृत जोशी या ठिकाणी दुसरी धाव गेल्यामध्ये सुद्धा टप्प्याने यशस्वी होतोय. चांगला कॉल म्हणावा लागेल सागर राणे याचा. ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. अतिरिक्त धावा, चांगली गोलंदाजी प्रशांत आचरेकर. मोठे फटके मारण्याचं कोणताही या ठिकाणी कोणती संधी फलंदाजांना देत नाहीत ते प्रशांत आचरेकर. मोठा फटका, आता मात्र या ठिकाणी मोठा फटका पाहायला मिळतो. चेंडू येतो लॉंग ऑफ सीमारेखा पार, कणकणीत षटकार. आता मात्र सागर राणे आपला क्लास दाखवून देतोय. एक चांगला फटका. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 18 अशी धावसंख्या. रोशन गायकवाड आणि आमचे मित्र या ठिकाणी कृष्णा सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. स्क्रीनवरती आपण पाहतोय प्रशांत आचरेकर याची या स्पर्धेमधली पहिली वहिली हॅट्रिक. खरोखरच कौतुक करावं लागेल. आजकाल मित्रांनो आपण पाहतोय फलंदाजांचा बोलबाला आणि त्याच मैदानावरती या ठिकाणी गोलंदाज सुद्धा चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती जर टाकली तर करू शकतो. असंच काहीच चित्र आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं व संघाच्या वतीने तिसरं षटक एक आयकॉन खेळाडू महेश वाडेकर. आणि त्याच दरम्यान बॅटिंग चॉईस पॉवर प्ले या ठिकाणी घेतला जातोय सुकृत जोशी आणि सागर राणे या फलंदाजांकडून. महेश वाडेकर हा सुद्धा चांगला गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये प्रशांत याने 8 धावा दिल्या. पुन्हा एकदा महेश वाडेकर, मोठा फटका, सुकृत जोशी रनर फटका, महेश याच्या वरती आता मात्र प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेखा पार, कणकणीत षटकार. 23 चेंडू आणि 65 धावांची गरज असेल. 23 चेंडू आणि 65 धावा. आव्हान नक्कीच मोठं आहे मात्र कठीण नक्कीच नाही. कारण की असे जर मोठे फटके आले, सुकृत जोशी सारखा फलंदाज जर 10 ते 15 चेंडू खेळून गेला तर हे 65 धावांचं आव्हान सुद्धा या ठिकाणी पार करू शकतात. श्री स्वामी समर्थ वायंगणी या संघाचे खेळाडू. त्या ठिकाणी पुन्हा एकदा महेश वाडेकर पहिल्या चेंडूवरती पहिला मोठा प्रहार. चेंडू सीमारेखा पार जातोय. महेश वाडेकर समोर जाईल सुकृत जोशी. पुन्हा एकदा सुकृत जोशी, फटका फसलाय मात्र चेंडू पुरेसा या ठिकाणी एलिव्हेशन प्राप्त करतो आणि चेंडू जातोय सीमारेखा पार. पुन्हा एकदा दुसरा षटकार. काय फलंदाजी करतोय सुकृत जोशी. आणि मी म्हटलं होतं सुकृत याच्या बॅट मध्ये मोठे फटके मारण्याची क्षमता आहे आणि वारंवार तशाच पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते सुकृत याच्या बॅट मधून. ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून आपण प्रक्षेपित करतोय त्या आमच्या मंडळाच्या सदस्या, आमच्या आधारस्तंभ सन्माननीय सौ राजश्रीताई लोके पवार मॅडम यांच्या सुद्धा या ठिकाणी पाठबळाच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. तसेच आमचे मित्र, आमच्या नवज्योत मंडळाचे सदस्य सध्या दुबईवरून या ठिकाणी शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. हरीश उर्फ तात्या लोके यांच्या सुद्धा शुभेच्छा प्राप्त होत आहेत. धन्यवाद. मंडळाच्या वतीने आपलं
त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा महेश वाडेकर 2 चेंडूवरती सलग 2 षटकार. पुन्हा एकदा आता मात्र चतुराई दाखवतोय. थोडासा शफल होण्याचा प्रयत्न दिसून आला आणि त्याचमुळे की काय महेश वाडेकर थोडासा यष्ट्यांच्या बाहेर चेंडू टाकतोय आणि निर्धाव चेंडू गल्ला जातोय महेश वाडेकर याचा. समोर असेल सुकृत जोशी. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. भूषण जोईल खरोखरच चांगलं यष्टिरक्षण. एक झेल सुटला होता त्यानंतर मात्र भूषण जोईल हा आता मात्र या ठिकाणी सावरताना दिसतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळतोय. 20 चेंडू आणि 59 डावा. मोठा फटका. पुन्हा एकदा फटका फसला पाहायचा. सुशांत जोईल झेल खाली होते मात्र झेल थोडासा लांब होता. तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 32 धावा. 19 चेंडू आणि 57 धावा असं समीकरण असेल. 19 चेंडू आणि 57 धावा म्हणजे 19 चेंडू मध्ये तब्बल 7 ते 8 मोठे फटके अपेक्षित असतील. पुन्हा एकदा सुकृत जोशी जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत हा सामना नक्कीच. मोठा फटका. सुकृत जोशी या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू त्याच्यावरती प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेखा पार. खणखणीत षटकार. सुकृत जोशी ऑन फायर पाहायला मिळतोय. ऑन झालाय नक्कीच. आपल्या संघासाठी सुस्थितीत नेण्याचा वारंवार प्रयत्न दिसून येतोय सुकृत याचा. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 11 चेंडू आणि 28 धावांची बारदार खेळी पाहायला मिळते. धावसंख्या होती 38 धावा. 18 चेंडू आणि 51 धावांची गरज असेल. 18 चेंडू 51 धावा. 18 चेंडू आणि 51 धावा. महत्वाचं षटक घेऊन येतोय तो प्रशांत आचरेकर. कारण की हे षटक महत्वाचं असेल. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 38 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रशांत आचरेकर सज्ज होतोय. मागच्या षटकामध्ये त्याने हॅट्रिक साकारली होती. आता मात्र सागर राणे पाहायचं कशा प्रकारची फलंदाजी करतो प्रशांत याच्या समोर. सुंदर फटका या ठिकाणी अलॉंग द कार्पेट या ठिकाणी लॉंग आपला चेंडू खेळला होता. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं महेश वाडेकर याच्या माध्यमातून. नक्की 4 धावा येऊ शकल्या असल्या मात्र महेश वाडेकर चपळाईने चेंडूवरती ताबा मिळवतोय. एकच धाव. सुकृत जोशी आता मात्र स्ट्राईकला येतोय. सुकृत जोशी पाहायचं या ठिकाणी मोठे प्रहार करतोय. मोठी फलंदाजी करतोय. मुंबईमध्ये अनेक स्पर्धांमध्ये गाभी समजच्या स्पर्धांमध्ये या ठिकाणी त्याचाच बोलबाला अनेकदा आपल्याला पाहायला मिळतोय महाराजा तारकली या संघातून. आता मात्र पुन्हा एकदा एक नेत्रदीपक फटका. एक क्लासिक कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. चेंडू सीमारेखा पार. खणखणीत षटकार. धावसंख्या होती 45 धावा. त्या ठिकाणी 45 धावा फलकावरती पाहायला मिळतात. सुकृत जोशी एक मोठा फलंदाज आहे. सुंदर चेंडू या ठिकाणी तेवढंच चांगला फटका पाहायला मिळाला. थर्ड मॅनला या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि एक धाव तोपर्यंत पूर्ण करतात दोन्ही फलंदाज.
नक्कीच कौतुक करावं लागेल प्रशांत आचरेकर याचं. तत्पूर्वी मी विनंती करतोय काळभैरव हिले संघनायक आणि बिंदास्त लिंदा या संघाचे संघनायक टॉस साठी या प्लीज. पहिला कॉल आपल्यासाठी दिला जातोय. काळभैरव हिले या संघाचा संघनायक किरण हळदणकर आणि बिंदास्त लिंदा या संघाचा संघनायक प्लीज आपण या. चला पुन्हा एकदा प्रशांत आचरेकर समोर असेल सागर राणे. मोठा फटका सागर राणे ब्रँडर फटका. बऱ्याच कालावधीनंतर या ठिकाणी फटका पाहायला मिळतोय. षटकार कणकणीत षटकार प्रशांत आचरेकर याच्यावरती आता मात्र प्रहार पाहायला मिळतोय. 6 धावांनी संघाची धाव संख्या होते ती 52 धावा. 14 चेंडू 37 धावा. 14 चेंडू आणि 37 धावांचं आव्हान. 14 चेंडू 37 धावा. काय सामना पाहायला मिळतोय. पहिला सामना एकतर्फी झाला नवज्योत मिडबाव विरुद्ध त्या ठिकाणी दांडी बॉईज. त्यानंतर हा दुसरा सामना या ठिकाणी 14 चेंडू आणि 37 धावा. प्रशांत आचरेकर पुन्हा एकदा. प्रशांत आचरेकर या ठिकाणी विनंती करतोय दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या. पुन्हा एकदा प्रशांत आचरेकर समोर सागर राणे. पंचांचा इशारा मिळतो या ठिकाणी. खराब चेंडू. नो चेंडू या ठिकाणी बिमर नो टाकला गेला. त्यानंतर मात्र एक फ्रीची संधी या ठिकाणी. 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. किरण हळदणकर आणि निकेश आईर उपस्थित आहेत. आणि शंकर जेटे त्यांना विनंती करतोय की आपला शुभ असते नाणेफेक आपण करावी या सामन्याची. या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. यानंतरचा सामना आहे सुकृत जोशी. फ्रीची संधी आहे सुकृत याला पाहायचंय. प्रशांत आचरेकर आता मात्र थोडासा टप्पा भरकटताना पाहायला मिळतोय. फ्रीची संधी आणि फील्ड वरती मोठा फटका. सुकृत जोशी खणखणीत षटकार. नाणेफेक करून घ्या. या ठिकाणी काळभैरव इंडिया संघाचा संघनायक किरण हळदणकर आणि निकेश आईर या ठिकाणी संघनायक या ठिकाणी आहेत. शंकरजी जेटे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. काळभैरव हिले या ठिकाणी नाणेफेक जिंकतो. आपला निर्णय आपण त्वरित कळवा. धन्यवाद शंकर जेटे साहेब. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. प्रशांत आचरेकर पुन्हा एकदा मोठा फटका. खणखणीत षटकार. सुकृत जोशी ब्रँडेड फटका. 6 धावांसाठी. काय बॅटिंग पाहायला मिळते. 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 66 धावा. 12 चेंडू 23 धावा. समीकरण राहते 12 चेंडू आणि 23 धावांचं. अजून एक खेळाडू अर्धशतकाच्या समीप आहे. 15 चेंडू मध्ये 47 धावांची बहारदार खेळी याच्या बॅट मधून पाहायला मिळते. 15 चेंडू मध्ये 47 नाबाद धावा या ठिकाणी सुकृत जोशी करताना पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज येतोय. 12 चेंडू 23 धावांची गरज. सीताराम जोईल एक अनुभवी गोलंदाज आहे. कित्येक वर्ष दुर्गा गणेश कातवन या संघाचं नेतृत्व करणारा खेळाडू सीताराम जोईल. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला बराच लांब पाठवलाय. चेंडूला तो सीमारेखा पार. कणकणी षटकार. सागर राणे एका बाजूने सुकृत जोशी तर दुसऱ्या बाजूने सागर राणे. मात्र हा चेंडू सुद्धा खराब होता. फुलटॉस चेंडू सागर राणे सारख्या एका क्लासिक खेळाडूला. कारण की सागर राणे कलात्मक खेळाडू आहे. चौफेर फलंदाजी करतो. कव्हर ड्राईव्ह असेल, पॉइंटच्या दिशेने असेल, मिड ऑन, मिड ऑफ, मिड विकेट, स्क्वेअर लेग सगळ्या बाजूने खेळण्याची क्षमता असलेला खेळाडू. आता मात्र फटका फसतोय. चेंडू बॅटची कला घेऊन जातोय थर्ड मॅनला आणि 1 धाव तोपर्यंत पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती
73 धावा. 73 धावा सीताराम जोईल. अनुभवी पणाला लावा लागेल. समोर आहे या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू हवेत पायथे झेल होतोय का, मात्र चेंडू या ठिकाणी जातोय, थोडासा चकवा देतोय तो क्षेत्ररक्षकाला. 2 धावा तोपर्यंत पूर्ण करतायत. 16 चेंडू मध्ये 49 धावांवरती खेळणारा फलंदाज स्क्रीनवरती पाहायला मिळतोय सुकृत जोशी. पाहायचं या स्पर्धेमधलं तिसरं अर्धशतक येतंय का. सुकृत जोशी. सुंदर चेंडू. सीताराम जोईल. काय चेंडू टाकलाय. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र आणि अर्धशतक होता होता या ठिकाणी वास. सुकृत जोशी या ठिकाणी बाद होतो. धावसंख्या होते 75 धावसंख्या होते. समीकरण राहत आहे 8 चेंडू 14 धावा. 8 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण असेल. 17 चेंडू मध्ये 49 धावा कडून त्या ठिकाणी बाद झाला आणि सीताराम जोईल खरोखरच कौतुक करावं लागेल. ब्रह्मास्त्र बाहेर काढतोय. मोठा फटका या ठिकाणी येतोय. स्ट्रेट धावीच्या स्वरूपात 1 धाव तर नक्कीच मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण महेश वाडेकर याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एकेरी धावेने संघाचे धाव संख्या या ठिकाणी बदलते. संघाची धाव संख्या होते ती 76 धावा. 7 चेंडू 13 धावा. 7 चेंडू 13 धावा. सागर राणे मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू जातो या ठिकाणी लॉंग ऑनला महेश वाडेकर पुन्हा एकदा स्क्रीनवरती पाहायला मिळतोय आणि एकेरी धाव एका धावेने 77 अशी धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. 6 चेंडू 12 धावा. 6 चेंडू 12 धावांची गरज. काय सामना होतोय. नक्कीच रंगत येते. सर्व क्रीडा रसिक या ठिकाणी मंडळाच्या आमच्या स्वयंसेवकांना विनंती असेल सीमारेषेवरती आपण तैनात राहा. 6 चेंडू 12 धावा. 6 चेंडू मध्ये 12 धावा. पाहायचंय काय घडतंय काय बिघडतंय या सामन्यामध्ये. कोणता संघ बाजी मारतो या हाणामारीच्या षटकामध्ये. कंपल्सरी चेस असेल या स्पर्धेमधला नियम आहे. कंपल्सरी चेस. दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी लक्ष द्या. कंपल्सरी चेस आहे. धावा बरोबरी मध्ये जर सामना सुटला तर कंपल्सरी चेस च्या नियमानुसार या ठिकाणी निर्णय दिला जाईल. गणेश शिंदे नवीन गोलंदाज येतो. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं व संघाच्या वतीने 6वं म्हणजे या ठिकाणी निर्णायक षटक. आणि गणेश शिंदे याच्याकडे सुद्धा या ठिकाणी क्षमता आहे. त्याच्या भात्यामध्ये सुद्धा अनेक तीर आहेत. आपण अनेक देवगड तालुक्यातल्या प्रीमियर लीग पाहिल्या असतील. त्या प्रत्येक प्रीमियर लीग मध्ये गणेश शिंदे याने आपल्या नावाचा दबदबा या ठिकाणी निर्माण केला. तोच गणेश शिंदे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. 6 चेंडू 12 धावा. 6 चेंडू आणि 12 धावा. गणेश शिंदे समोर असेल सागर राणे. नॉन स्ट्राईकला खेळतो योगेश साळकर. दोन्ही अनुभवी फलंदाज आणि त्याच्या समोर एक अनुभवी गोलंदाज गणेश शिंदे. मोठा फटका या ठिकाणी. मोठा फटका येतोय. लॉंग ऑन सीमा रेखा पार. खणखणीत षटकार. सागर राणे पहिल्या चेंडूवरती आपला इरादा स्पष्ट करतोय. चेंडू जातोय सीमा रेखा पार. खणखणीत षटकार. 5 चेंडू 6 धावा. काय बॅटिंग. सुरुवातीच्या काळामध्ये या ठिकाणी ज्या वेळेला सुकृत जोशी खेळत होता, आक्रमक पवित्रा धारण करत होता, त्यावेळी
सागर राणे याने त्याला साथ दिली. एकेरी दुहेरी धावा काढून स्ट्राईक रोटेट केली. त्यानंतर आता मात्र सामना रंजकदार स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. त्यानंतर सागर राणे ऑन होतोय. त्या ठिकाणी शफल होतोय. ऑफ स्टंपच्या थोडे जरी बाहेर तुम्ही दाखवून दिलात तर या ठिकाणी चेंडू निर्धाव म्हणून पंचांचा निर्णय असेल. की शफलला वाईड चेंडूची दाद तुम्ही मागत असताना तुमच्या शरीरापासून चेंडू किती दूर आहे हे पाहिलं जातं. 4 चेंडू 6 धावा. 4 चेंडू 6 धावांची गरज पुन्हा एकदा गणेश शिंदे. लोअर फुलटॉच्या ठिकाणी 1 धाव तर पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एका धावेने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढते. संघाची धावा संख्या होते ती 84 धावा. 3 चेंडू 5 धावा. 3 निर्णायक चेंडू आहेत. 3 चेंडू मध्ये 5 धावांची गरज असेल. पाहायचंय काय घडतंय काय बिघडतंय या सामन्यामध्ये. 3 चेंडू 5 धावा. योगेश साळकर समोर असेल गणेश शिंदे. सुंदर चेंडू. आता मात्र खराब चेंडू. लेग कटर गोलंदाजी. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर गेला. मात्र योगेश साळकर आपल्या यष्टांमध्येच टिकून राहिला. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. 3 चेंडू आणि 4 धावा. काय सामना होतोय. एक चेंडू टाकल्यानंतर या ठिकाणी गोलंदाज हवी होतोय तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी फलंदाज हवी होतोय. 3 चेंडू 4 धावा. समीकरण कठीण नाहीये मात्र क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये काही येऊ शकतं. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत भाकीत करणं कठीण आहे. 3 चेंडू 4 धावा. आणि मोठा निर्णायक फटका. चेंडू जातोय सीमारेखा पार. खणखणीत षटकार. यानंतर सामना होतोय तो काळभैरव हिंगणे. काळभैरव हिंगणे या संघाने नाणेफेक जिंकून निर्णय कळवायचा. फिल्डिंग या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारतात आणि फलंदाजासाठी प्राचारण केले जात आहे ते या ठिकाणी बिंदास लिंगा या संघाला. आमच्या मंडळाचे सदस्य मंदार मालनकर यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होते. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. प्रणेश गावकर यांचं सुद्धा आगमन होतंय. सहर्ष